कसा ह्याची अंमलबजावणी असणार आहे, किती टप्प्यात असणार आहे, काय असणार? नाही, प्रधानमंत्री आवास योजनेचं महाराष्ट्राला 20 लाख घरांचं उद्दिष्ट मिळालं, म्हणजे की देशातल्या आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे की जे कुठल्या राज्याला मिळालेलं आहे. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या संदर्भात खूपदा केंद्राकडे फॉलोअप केला, बैठका झाल्या, त्यातून ते उद्दिष्ट प्राप्त झालं. पण ते प्राप्त झालेलं उद्दिष्ट 100% त्याची अंमलबजावणी करणं हे सगळ्यात मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा जो प्रोग्राम दिला त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बहुतांश घराला मान्यता मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा होता. तो ग्रामविकास खात्यानं आम्ही खूप प्रचंड मेहनत केली आणि आता 45 दिवसामध्ये 100% घरांना आम्ही मान्यता दिल्या. आणि त्यासोबत आता जवळजवळ 10,34,000 घरांना आम्ही पहिला हप्ता पण आपण ट्रान्सफर केलेला आहे. तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये राहिलेल्या 10 लाख घरांना आम्ही हप्ता देऊ आणि त्याचं काम चालू करू. वर्षानुवर्ष चालणारी ही प्रक्रिया असली तरी आम्ही 20 लाख घरकुलं ही एकच वर्षात बांधून घ्यायचा संकल्प केलेला आहे आणि बहुतांश म्हणण्यापेक्षा 100% रिझल्ट यावा अशा पद्धतीनं काम चालू केले. तशा सूचना अगदी ग्रामसेवकापासून रोजगार सेवकापासून BDO पासून CO पासून सचिवापर्यंत सगळ्यांना टार्गेट देऊन काम चालू केलं, त्यामुळे अडचण येणार. 100% घर पूर्ण करण्याचं तुम्ही लक्ष ठेवलंय. मात्र एक ओरड येते, लोकांची तक्रार येते की जो निधी आहे गेल्या 7 वर्षात घरकुलसाठी असणाऱ्या निधीमध्ये वाढ झालेली नाही, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, नगरपालिकेचा विचार केला तर तिथं निधी जास्त आहे, मात्र ग्रामपंचायतचा विचार केला तर जवळपास लाख रुपयाचा त्याच्यामध्ये तफावत आहे. असं बघायला गेलं तर खर्चाची मर्यादा दोन्हीकडे तितका फरक पडत नाही. तर याबाबत काय भूमिका? आपण बघितलं असेल की आपण म्हणता ते तथ्य होतं, आता नाही आहे. कालच मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे की 1,02,10,000 रुपये पर घर आपण देणार आहोत. 50,000 रुपयेचं अनुदान वाढवून देण्याचं काम आता मुख्यमंत्री महोदयांनी कालच्याच बैठकीमध्ये कालच्या कार्यक्रमामध्ये जाहीर पण केलेलं आहे. येणाऱ्या बजेटमध्ये त्याची घोषणा पण होईल. त्यामुळं आता घराच्या किमतीमध्ये ग्रामीण भागामध्ये पण आता वाढ होते. तो बोजा राज्य सरकारनं स्वीकारलेला आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या संदर्भात जे आश्वासन दिलं होतं त्या पूर्तीच्या दिशेने आम्ही चाललोय. त्यामुळं आपण जो म्हणता तो वास्तव आहे की तो जो डिफरन्स होता नागरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये, तो डिफरन्स होता. काही अंशी ग्रामीण भागामध्ये काही गोष्टी स्वस्त होतात, नागरी भागामध्ये महाग होतात. पण तो डिफरन्स एवढा मोठा होता की तो जाणवण्या इतपत होता. तो आता डिफरन्स आता काढलेला आहे आणि बऱ्यापैकी मॅच होईल. 40,000 रुपयाचा फरक पडेल, नाही तर जवळजवळ मॅच होईल अशी परिस्थिती. साहेब, जरांगे पाटील